खऱ्या अर्थाने की सचिन चोरगे सरांसाठी देखील एक सुवर्ण संधी असेल. म्हणजेच इथे पहिला बॉल इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा इथे फटका केला, डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल. चेस मोठी होती परंतु बॉल थांबणार नाही. बॉल गेलाय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो पहिल्या बॉल बाहेर, 4 चौकार. तर सचिन चोरगे याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. म्हणजेच एक उद्योजक समाजसेवक अरुणजी पवार साहेब यांच्या माध्यमातून सचिन चोरगेच्या 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर नक्कीच माळशेज असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अमोलजी घोलप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या दादा आपलं सहर्ष स्वागत आहे भगवा चषक 2026 मध्ये. यावेळी फटका बसलाय, महत्वाची विकेट, टिपला जाईल आणि संपला जाईल खेळ. महत्वाची विकेट, महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त होताना गोलंदाज जयला पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि दुसऱ्या बॉलवर विकेट काढून प्रत्युत्तर देताना गोलंदाज जयला पाहतोय. बॅक टू द डगआउट जॉन्टी सोकांडे. धन्यवाद धन्यवाद डीजे. सध्या डीजे धनू देखील रंगात आलेत, कारण की ही भगवा चषकाची ताकद आहे मित्रांनो. भगवा चषक म्हटलं की मुरबाड तालुक्यामध्ये सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक असतात. एक्साइटमेंट भरपूर असते आणि आज तो योग जुलून आलाय. कालचा दिवस मात्र सरळगाव या संघाने गाजवलाय, परंतु आज कोणता संघ नक्कीच बक्षीस पात्र मध्ये दाखल होईल येणारी वेळ इथे सांगेल. एका साईडला नक्कीच स्वप्न घेऊन दाखल होताना शिवप्रेमी शिरगाव या संघाला पाहतोय. एका साईडला स्वप्न घेऊन दाखल होताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे या संघाला पाहतोय. परंतु आज बक्षीस पात्र मध्ये दाखल होण्यासाठी एका संघाचं फक्त स्वप्न साकार होईल आणि नक्कीच त्या संघाला इथे मेहनत भरपूर घ्यावी लागेल, यात काही शंका नाहीये. प्रथमतः बॉलवर नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता, त्यानंतर कमबॅक करताना देखील आपण जयला पाहतोय. वॉट अ बॉलिंग, चांगलं कमबॅक. ओहो, यावेळेस आडव्या बाटने फोर्स करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल पाठीमागे चालला, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न देखील खूप चांगला राहिला होता शिवादादा खुणेचा. परंतु त्यानंतर एक लेग बायच्या स्वरूपात सिंगल ऍड होईल. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला नक्कीच हळूवार पद्धतीने पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली असेल 5 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर. नक्कीच 4 षटकांची मॅच असेल आणि चांगला इथे नक्कीच माइंड सेट केला असेल सचिन चोरगे आणि मात्र दर्शन शिंदेने, कारण की महत्वाची विकेट होती जॉन्टी सोकांडेची. सातत्याने नक्कीच चांगला स्टार्ट आपल्या संघासाठी करून देतो, परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच पहिल्या बॉलवर देखील जो माइंड सेट केला होता, पहिल्या बॉलवर चौका ठोकला होता, परंतु त्यानंतर नक्कीच विकेट गमवताना देखील पाहिलं. आणि सध्याच्या घडीला आता पाहिलं तर नक्कीच दर्शन शिंदे मैदानामध्ये एंटर झालाय. त्याने आतापर्यंत एक बॉल खेळलाय आणि सचिन चोरगे या खेळाडूने आतापर्यंत कोणताही चेंडू खेळला नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला होता, परंतु आता सध्या त्याला मात्र स्ट्राईक एंडला पाहू शकता. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल जय. हो, इथे पुढे टाकला होता, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथे खेचून काढायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. चांगला बॉल, चांगला लेंथ बॉलचा आणि कटर बॉलचा वापर देखील करताना गोलंदाज जयला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही आहे. षटक क्रमांक 1 P1चं षटक आहे आणि नक्की P1च्या षटकामध्ये एक प्रेशर निर्माण असतं गोलंदाजावर, परंतु ते प्रेशर इथे दिसू येत नाहीये. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. इथे पाहिलं तर इनफिल्डचा क्षेत्रक्षे 3 बॉलचा पाठमोरा करता. चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल पुन्हा एकदा गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन दन करीत हलाय सचिन चोरगेच्या बॅटमधनं हा 4 चौकार. त्यावर
तर नक्कीच तीन लागोपाठचे चौकार हॅट्रिक म्हणजेच चौकार हॅट्रिक सचिन सोरगे याच्या बाटमधनं आलं आणि षटकार हॅट्रिक जरी आली तर नक्कीच अरुणदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज एक दानशूर व्यक्तिमत्व ऑन साइडला उडवलाय बॉल डीप मध्ये फिल्डर वेगाने येतोय प्रशांत शेळके बॉल पर्यंत पोहोचला दुसऱ्या धावेसाठी निघालाय सचिन सोरगे आणि नो डाऊट या ठिकाणी 2 धावा पलून पूर्ण केल्या 2 धावांच्या मदतीने धावपळक पुढे सरकते डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली 11 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या 4 षटकांची मॅच पुरेपूर चांगला समाचार घ्यावा लागेल या मॅच मध्ये महत्वाची खेळी या मॅच मध्ये सचिन सोरगे या खेळाडूची राहील यात काही शंका नाहीये तर नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात ओमकारदादा शिंदे हे देखील आपल्या सोबत जॉईंट असतील आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम आणि ओमकारदादा शिंदे यांच्याकडनं कॅश प्राइज देखील अनाऊन्स झालंय दर्शन शिंदेच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र ओमकारदादा शिंदे यांच्या माध्यमातून ऑन झालं आहे दर्शनसाठी देखील संधी असेल आणि नक्कीच कोणताही गोलंदाज जर या मॅच मध्ये लगातारचे जर 4 डॉट बॉल फेकत असेल तर अरुणदादा पवार यांच्याकडनं नक्की तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने कॅश प्राइज देखील ऑन होत आहे ATM देखील खुलं झालंय का नसावं कारण की प्रत्येक खेळाडूला इथे दाद देण्यासाठी अरुणदादा पवार साहेब या ठिकाणी कॅश प्राइज लावताना या मॅच मध्ये भगवा चषक 2026 मध्ये त्यांना देखील पाहतोय आणि या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद नक्कीच मुख्य मंचावरून घेताना त्यांना देखील आपण पाहतोय आणि त्यांचं देखील करूया या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम चला वेल वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो वेल वाचवणं महत्वाचं राहील कारण की बाड लाईटचं अपील होऊ शकतं सूर्य देखील अस्ताला चाललाय आणि नक्कीच कोणत्याही खेळाडू अन्य होऊ द्यायचं नाही त्याच अनुषंगाने मॅनेजमेंट कमिटी सातत्याने इथे नक्कीच प्रयत्न करत असतात त्याच अनुषंगाने मित्रांनो तुमचं सहकार्य देखील आम्हाला अमूल्य राहील टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं मित्रांनो वेल वाचवणं महत्त्वाचं असतं आणि त्याच अनुषंगाने तुम्ही देखील सहकार्य करणं तितकंच महत्त्वाचं असतं दीपूचा पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दर्शन शिंदेसाठी होता परंतु इथे नक्की गुडल्या स्पॉटमध्ये चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि बॉल जाऊन थेट विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये इथे पाहिले तर नक्कीच पहिला डॉट बॉल जेव्हा कोणताही गोलंदाज पहिला डॉट बॉल फेस करत असतो तेव्हा मात्र नक्कीच एक माइंडसेट करून आलेला असतो आणि तेच माइंडसेट सध्याच्या घडीला दिबूच्या माध्यमातून देखील पाहतोय कारण की मला थांबवायचे बॅटर्सला आणि त्याच अनुषंगाने ते चांगलं लेंथ बॉल कटर बॉलचा वापर करताना देखील दिपूला पाहतोय हो यावेळी अगदी विचार केला तर नक्कीच लाईन चेक करावी लागेल डाऊन द लेग स्टिक यस्टा सोडून जाते व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावपलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या 12 या आकड्यावर शिवप्रेमी शिरगाव या संघाची जी मात्र आता पाहतोय चला वेल वाचवणं महत्वाचं राहील सातत्याने सूचना द्यायला लावू नका कारण की आपण देखील थोडी दखल घ्या मित्रांनो पुढील बॉल नेक्स्ट बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न परंतु नक्कीच व्हाईट बॉल असेल पंचांचे 2 हात समांतर 1 धाव अवांतर धावपलकावरती ज्यामध्ये एक्स्ट्राच्या 2 धावा ॲड होताना देखील आपण पाहतोय शिवप्रेमी शिरगाव या संघाच्या धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली असेल म्हणजेच 13 या आकड्यावर चांगला बॉल इथे फेस केला होता पहिला बॉल परंतु त्यानंतर नक्की 2 खराब चेंडू देखील फेस करताना आपण दीपूला पाहिलं याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच आता धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावर चांगली ते मॅच रंगेल एक बिग बॅटल आपल्या भेटीला आला आहे भगवा चषक 2026 मध्ये 2 मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना आपण या मॅच मध्ये फुल टॉस बॉल ऑन साइडला आणि बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तो दर्शन शिंदेच्या बॅटमधनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार हात खोलताना देखील दर्शन शिंदेला पाहतोय
या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने ऐकत असतो. आपण जरूर 2 मॅचमध्ये देखील उल्लेख केला होता दर्शन शिंदेचा. कित्येक स्पर्धा नक्कीच मुरबाड ओपनसाठी हा खेळाडू खेळलाय, कित्येक स्पर्धा आपल्या नावाचा परिचय देण्यासाठी खेळलाय, परंतु आज भगवा चषकामध्ये आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी लढावा लागेल आणि त्या पद्धतीचा खेळ देखील करताना दर्शन शिंदे या खेळाडूला या मॅचमध्ये पाहतोय. अगदी खोलात बॉल होता, पुढ्यात टाकला होता, परंतु स्विंग अँड मिस क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही. हा डॉट बॉल चांगला इथे डॉट बॉल, चांगला डॉट बॉल म्हणजे एक एक डॉट बॉल येतात तेव्हा आसरा देऊन जातोय, म्हणजे डोंगरनावे या संघासाठी एक एक मोठा फटका येतोय तेव्हा मात्र आसरा देऊन जातोय शिवप्रेमी शिरगाव या संघासाठी. कारण की 2 संघ मातब्बर आहेत, त्यांच्या समोर देखील एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल हे देखील जाणलंय शिवप्रेमी शिरगाव संघाचे खेळाडूने आणि त्या पद्धतीची कामगिरी देखील करताना ऑल साईडला पुन्हा आता फुल टॉस, लोअर फुल टॉस, त्याला फक्त दिशा दिले सॉफ्ट हँडने आणि त्यानंतर प्रशांत शेळकेचं जजमेंट खराब येत आहे. इथे पाहिले त्यांना केस कॅच ड्रॉप होते, महत्वाची विकेट होती दर्शन शिंदेची, त्याची कॅच ड्रॉप म्हणजे कुठेतरी खडतर प्रवास करताना देखील आता सध्याच्या घडीला जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे या संघाला या मॅचमध्ये आपण पाहतोय, यात काही शंका नाही. धाव फलकावरती धावसंख्या जी मात्र पुढे सरकते, जी मात्र एका धावेने धावसंख्या आता पुढे जाईल, म्हणजे 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली असेल. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची आतापर्यंत सचिन चोरगेच्या बॅटमध्ये आपण पाहिलं एक चौकार जरूर पाहायला मिळाले, परंतु आतापर्यंत 3 बॉल खेळला, 3 बॉलमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देखील आपल्या संघासाठी दिलंय. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम या मॅचमध्ये 2 खेळाडूंना देखील करताना जे मात्र आपण पाहतोय, परंतु यश प्राप्त होईल का? 4 षटकांची मॅच आहे, अजूनही काही बॉल शिल्लक देखील असतील. पुढील बॉल हो अगदी विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शॉर्ट तडम्याचा क्षेत्रक्षक बीट, त्यानंतर विकेट किपर सब बॅकअप करावं आलं होतं, परंतु त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षक देखील गेला, बॉलपर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत या 2 धावा इथे कंप्लीट होताना देखील पाहिल्या. 2 धाब्यांच्या मदतीने इथे धावफलक जी मात्र पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या 22 या आकड्यावर, 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. या नावाची चर्चा देखील आपण सातत्याने ऐकत असतो. सचिन चोरगे सध्या नक्कीच सुपला शॉट म्हणून त्याची ओळख अवघ्या महाराष्ट्रभर त्यांची ओळख आपण निर्माण होताना देखील पाहिलं, परंतु आज पुन्हा एकदा परिचय द्यावा लागेल आपल्या नावाचा आपल्या गावासाठी आणि भगवा चषक 2026 मध्ये. सध्याच्या घडीला धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये म्हणायला हरकत नाही आहे, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग शिवप्रेमी शिरगाव या संघाची आपण पाहतो त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अगदी खोलात बॉल होता, स्विंग अँड मिस इकडे खोदून काढायचा प्रयत्न देखील केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. या चालू शंगाड इथे पाहिलं तर नक्कीच पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली असेल 22 या आकड्यावर. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या खऱ्या अर्थाने आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की षटक क्रमांक 3 मध्ये कोणावर विश्वास संपादित केला जाईल, कारण की समोर 2 मातब्बर बॅटर देखील म्हणायला हरकत नाही. दर्शन शिंदे असेल, त्याच्या सोबतीला सचिन चोरगे नॉन स्ट्राईक एंडला उभा असेल आणि कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळू शकतात इतकी ताकद या 2 खेळाडूंकडे जी मात्र आपण सातत्याने पाहत असतो आणि आहे देखील, याची शंका नाही आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 3 मध्ये विश्वास संपादित केले, 5 रन दिलं जाते ते मात्र प्रशांत शेळके या गोलंदाजावर. प्रशांत शेळके या गोलंदाजाला नक्कीच इथे चांगली कामगिरी करावी लागेल षटक क्रमांक 3 मध्ये. या दादा आपलं स्वागत आहे, मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. हर्षल दादा शेळके आपण या, आपलं या सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सध्याच्या घडीला आपण पाहिलं धावफलकावरती धावसंख्या 22. चला वेळ वाचवणं महत्त्वाचं राहील. प्रशांत शेळके थोडीशी फिल्डिंग सजावट मैदानामध्ये करताना चांगली फिल्डिंग देखील सजावट केली जाते. शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर शॉर्ट कव्हरमध्ये
एक फिल्डर वाईडिश मध्ये एक लोंगॉन मध्ये यावेळेस उंच बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक, एक टप्पा मुसंडी घेऊन बॉल होतोय फरार आणि बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. चांद शेलकेच्या पहिल्या बॉलवर ठोकला चौकार, वसूल केला दर्शन शिंदे या खेळाडूने. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस क्रॉस बाटे स्ट्रोक ऑन द राईट फटका केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एकच धाव चांगला बॉलला गॅदर केलं. फेकी देखील चांगली पाहायला मिळते, क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय. तोपर्यंत एकच सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जी मध्ये जाऊन पोहोचली असेल 27 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात नक्कीच महत्त्वाची विकेट होती, ती देखील घेण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं दुसऱ्या बॉलवर. परंतु त्यानंतर पार्टनरशिप देखील बिल्डअप करायची होती, माइंडसेट केलं होतं आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना या दोन खेळाडूंना पाहतो या मॅचमध्ये. ओहो, अगदी खोळ्यात पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे फटके खेळले जातात, परंतु बॅट आणि बॉलचा देखील संपर्क या ठिकाणी होत नाहीये. हा देखील आला डॉट बॉल. चांगली ते गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. प्रशांत शेळके या गोलंदाजाची सातत्याने चांगली गोलंदाजी करत देखील असतो. आज देखील आपल्या संघासाठी ते चांगली गोलंदाजी करताना षटक क्रमांक 3 मध्ये प्रशांत शेळके या गोलंदाजाला पाहतोय. ओहो, हाफ ट्रॅकर बॉल हुक केले ऑन साइडला, त्या ठिकाणी आता कॅच मात्र बुक केली असेल म्हणायला हरकत नाहीये. मोठी विकेट, प्राइज विकेट मॅचची. सचिन चोरगे बॅक टू द डगआउट. मोठी विकेट लागते म्हणजे मॅचमध्ये शिवप्रेमी शिरगाव या संघाचा नक्कीच तारणहार आता सध्याच्या घडीला तंबूच्या आश्रयाला येताना देखील पाहतोय. सचिन चोरगे बॅक टू द डगआउट. धावफलकावरती धावसंख्या 27 या आकड्यावर 27 धावसंख्येवर आपल्या संघाची साथ सोडली. प्रशांत शेळके याचं देखील कौतुक करायला हरकत नाही. मागील मॅचमध्ये जबरदस्त, कारण की 2 बॉल एका धावेची आवश्यकता असताना देखील तो सामना खेचून आणला होता डोंगरनावे या संघाने. एक बिग बॅटल मी म्हटलं होतं, चर्चा देखील केली होती की एक बिग बॅटल आपल्या भेटीला येईल, यात काही शंका नाही आहे. आणि तशा प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये दोन्ही टीम कडनं पाहायला मिळतोय. ऑन साइडला फुल टॉस आणि फिल्डर के मस्तक पे दस्तक, बॉल होईल छूमंतर, सीमा रेषे पार, ठोकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे वैभव सोखंडेच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची पुन्हा एकदा ऑन द रस फटका खेळण्याचा, ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलं होतं, प्रहार केलाय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीड होतोय आणि बॉल होतोय फरार लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. मध्ये देखील आपण सातत्याने पाहू शकता जबरदस्त नक्कीच कॅमेरा वर्क जे मात्र गोविंद कामचं असेल आणि असे भरपूर कॅमेरामॅन आहेत. टेन क्रिक वाहिनी यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही आहे. गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून क्वालिटी क्लिअरिटी ची मात्र आपण सातत्याने पाहत असतो. टेन क्रिक वाहिनी म्हणजेच एका अनुषंगाने पाहिलं तर नक्की मुरबाडकरांची पसंती. ऑपरेटिंगच्या भूमिकेत रॉय सर यांना देखील आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची 37 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचं षटक इथे मार्गस्थ असेल
परंतु नक्कीच मॅच जिंकेल कोण, बक्षीस पात्रासाठी चाललेली लढत, धडपड, संघर्ष या दोन्ही टीमला इथे करावा लागेल आणि त्या पद्धतीचा संघर्ष या मॅचमध्ये करतील का? प्रयत्नातली परमेश्वर, प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुकावं लागतं, वाकावं लागतं, परंतु या मॅचमध्ये तसं काही चित्र पाहायला मिळेल का? सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावफलकावरती 37 धावा तर जोडल्या गेल्यात, परंतु ज्या पद्धतीने नक्कीच शिवप्रेमी शिरगाव या संघाकडे फलंदाजी आपण पाहू शकता, त्याच पद्धतीची फलंदाजी डोंगरगाव या संघाकडे देखील. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका फसला, मिस्टामिक स्ट्रोक, विकेटची संधी असेल आणि अगदी घरपोच सेवा, टिपला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. दर्शन शिंदेची विकेट महत्वाची आणि दर्शन शिंदे आता मध्य तंबूच्या आसऱ्याला. बाद महत्वाची विकेट होती, महत्वाची विकेट घेण्यामध्ये नक्की प्रयत्न केले जात होते. धनाजीला इन्व्हाइट केलं होतं, विश्वास संपादित देखील जे मात्र केलं होतं धनाजी या गोलंदाजावर विश्वास संपादन केलं होतं, कॅप्टनने विश्वास संपादन केलं होतं, जे मात्र 11 खेळाडूने आणि विश्वास संपादित केलं होतं ते मात्र प्रत्येक डोंगर नावाच्या प्रेक्षकाने. आणि पहिल्या बॉलवर विकेट घेण्यामध्ये धनाजीला इथे प्रयत्नांना यश आले आणि महत्वाची विकेट दर्शन शिंदे या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश प्राप्त होताना पाहिलं. पुढील बॉल राईट हँड राऊंडचं विकेट. अहो यावेळेस आडवा बाटने पोच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. मान्य आहे विकेट ते मध्ये प्रशांत शेलकेला याच अनुषंगाने स्वतः गेला, मात्र नक्कीच कोणते रिक्स घेतली नाही आणि इथे आल्या पावली परत जाताना रियाज शेखला देखील पाहतोय गोल्डन डकचा शिकार होते. पहिल्या बॉलवर इथे विकेट सॅक्रिफाईस देखील करावी लागली आणि का नसावी, कारण की त्याच्या बॅटमधनं चांगले फटके येतात. आत्तापर्यंत 2 बॉल 10 धावांचे खेळले वैभव सोखंडेच्या बॅटमधनं आपण पाहिली आहे आणि त्याच्या बॅटमधनं चांगली फटकाबाजी येतात, तर त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम देखील या मॅचमध्ये करताना रियाज शेखला आपण पाहिलं, कारण की स्वतः कॅप्टन आहे, संघ नायक आहेत आणि त्याच अनुषंगाने एक कॅप्टनची भूमिका योग्यरित्या करताना आपण सध्याच्या घडीला रियाज शेखला देखील या मॅच मध्ये पाहिलंय. 37 धावा टीमच्या स्कोर कार्ड 4 विकेटच्या मोबदल्यात धनाजी बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक सध्या आपण पाहिलं तर 4 मध्ये आलाय. अफलातून गोलंदाजी करताना पाहतोय, परंतु वैभव समोर इथे गोलंदाजी करावी लागेल. ऑन द राईज फटका केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केला, फिल्डर आहे, एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि नाही, इथे पुन्हा एकदा दुसरी धाव मान्य नाही गोलंदाज धनाजीला. आणखीन एक विकेट. जसजसे चेंडू पडतात तसं इथे प्रेशर निर्माण होताना आपण शिरगाव संघाच्या खेळाडूंवर पाहतोय. डगआउट कक्षामध्ये देखील थोडीशी आता शांतता पसरली असेल, कारण की चांगली बॅटिंग लाईनअप डोंगरगाव या संघाकडे देखील आपण सातत्याने पाहू शकतो, परंतु शिरगाव संघाचा जर विचार केला नक्की दर्शन शिंदे या गोलंदाजाला विसरून जमणार नाहीये, जे मात्र डोंगरगाव या संघाला धावफलकावरती सध्याच्या घडी धावसंख्या 38 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाचे धनाजी बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 मध्ये विश्वासाला सातत्य देण्याचं काम करताना जो मात्र करतोय. ओहो, हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला बोलवलाय आणि थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वैभव सोकांडे याच्या बॅटमधून आलेला शिरगाव संघाला आनंद देऊन जाणारा भव्य षटकार. त्यानंतर नक्कीच सफल झाला आणि त्यानंतर ठोकला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, जो मात्र वैभव सोकांडे या खेळाडूने षटकाराने धावसंख्या फ्लाय होते बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाचे. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले बॅटिंग करत असताना शिरगाव या संघाची, म्हणजेच पुन्हा एकदा ऑन द राईज फटका केला, डीप मध्ये ट्रॅव्हल केला, क्रॉस बॅटे स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग तिथे पाहिलं तर वाईडिश लोंगांमध्ये आणि इथे मिस्टेक, फेलिंग प्ले टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा शिकार होतोय वैभव सोकांडे. याला मात्र आता मैदान सोडावं लागतंय. बॅक टू द डगआउट वैभव.
धावसंख्या 45 या आकड्यावर 11.74च्या स्ट्राईक रेटने नक्कीच धावगती मेंटेन करताना शिवप्रेमी शिरगाव या संघाला मॅच मध्ये पाहतोय. 4 षटकांची मॅच हवी तशी कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची. कारण की त्यांना माहीत आहे 40+ एखादा टार्गेट जर सेट केला तर नक्कीच डोंगरनावे संघाला देखील हाच टार्गेट या ठिकाणी जड जाऊ शकतो याची शंका नाही आहे. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. बॉलिंग मार्क धनाजी अफलातून गोलंदाजी चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघाला. ओहो बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु जबरदस्त इथे विकेट किपरचं जजमेंट म्हणजेच प्रशांत शेळकेचं बाळा मिळतं याच अनुषंगाने आणखीन एक विकेट आणि धक्का क्रमांक बसतोय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना 7वा म्हणजे शिवप्रेमी शिरगाव या संघाला. पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जोडली गेली म्हणजेच 45 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 46 धाब्यांची आवश्यकता जी मात्र असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहिला भगवा चषक 2026 सुनीलजी माळी सर नकुलजी भांडे सर यांच्या माध्यमातून यांच्या सामर्थ्यातून घडलेली स्पर्धा. मुरबाडकरांची पसंती मुरबाडकरांसाठी परभणी भगवा चषक 2026 दमदार आयोजन दमदार नियोजन देखील पाहतोय. आणि खेळाचं जसं दुसरं सत्र सुरू होईल कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र म्हणजेच व्हॉइस ऑफ जुन्नर निखिलजी ठोंबरे सर. मी थांबतो तुम्ही थांबू नका ऐकत राहा पाहत राहा भगवा चषक 2026. स्पीडवर केला जातोय. माळशेज क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अमोलदादा घोलप यांचा विशेष सन्मान सुमात्र केला जातो. ओजिवलेमध्ये देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून. ती डेट तुमच्यापर्यंत लवकर कळवली जाईल. इन ॲक्शनमध्ये सोमवारी पाहायला मिळतील ओजिवले टीम. प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांनाच टिपण्याचा प्रयत्न आमचे कॅमेरामन करतात. मॅनेजर गोविंद कामत रिक्षामधून देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला जातो. आपल्या बाईकवर अनेक प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत, तिथून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. 4 व्हीलर्स आहेत,
रिक्षामध्ये लहान लहान मुलं आहेत ते देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात आणि खास करून खासियत राहिली ज्या ज्या वेळेस संध्याकाळचं सत्र येतं आंबेळेपाडाचे अजूनही प्रेक्षक वर्ग म्हणलं तरी वावगं ठरणार नाही या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. फुलटॉस बॅक टू बॉलर फटका चांगला आहे शिवाजीच्या बॅटमधून सचिन चोरगे. सपळाई सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून एक सिंगल संघाचं अकाउंट ओपन होईल जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेचं. एक धाव आहे. उद्या रेग्युलर प्रमाणेच मॅच होईल. माळशेज क्रिकेट असोसिएशनचे जे आपण लॉट्स पाडले होते 17ला तेवढे फक्त लॉट्स पाठवा. 18ला केले होते ते कॅन्सल करून 17लाच केलेले आहेत. सॉरी ओके 18ला केलेले आहेत. उद्या 18च तारीख आहे. लॉट्स पाठवा. एक शब्द चुकल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 जण. अरे किती आज 17 आहे उद्या 18. 22 चेंडू 45. इथे टाकलेला हा चेंडू हवेत विकेट फलंदाज बाद. घेतो मित्र. अजून 10 दिवस स्पर्धा आहे. पडदा थोडासा सोडला तर बरं होईल. ओके लगेचच आता धाव घेतली आहे वडिलांकडे. उद्या या क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज संघ माळशेज क्रिकेट असोसिएशनचे आपल्याला पाहायला मिळतील. त्याचा देखील आपण थोड्याच वेळामध्ये विचार करू ते कोणकोणते संघ आहेत उद्या. गोलंदाज तयार आहेत. 21 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही विजयासाठी 45 धावा. 45चं लक्ष. त्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. जरी तुषार चोरगे टीममध्ये नसेल तरी जे गोलंदाज आहेत ते चांगली गोलंदाजी करतात आणि खासियत राहिले या टीमचे सातत्यानं. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या DK अर्थात ज्ञानेश्वर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केला. उंच फटका. लांबी किती मिळते ते पाहिजे. वॉट अ कॉट. दर्शन शिंदेच्या माध्यमातून झेल. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकसाठी खास करून एक पारितोषिक येतं. डीजे धनू 1 मिनिट थांबवतो. प्रसिद्ध उद्योजक साखरेचे अरुणजी पवार यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी डीजे धनू. देखील 500 रुपये. 4 डॉट बॉल टाकले तरी 500 रुपये अरुणजी पवार यांच्या वतीने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला वैभवला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतोय अमोलदादा घोलप आणि सुनीलजी माळी. थोडीशी चर्चा या क्रीडा स्पर्धेबद्दल ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याबरोबर मयंक या क्रीडा स्पर्धेचा सातत्यानं तो आनंद घेतोय त्याचाही सहर्ष स्वागत. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केला. गॅप मध्ये चेंडू एक टप्पा खात नाही थांबणार मैदानाच्या आत. जाईल सीमा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. चौकार आला ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला. या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतो आणि ट्रॉफींच्या पुढे हिरामन बसलेला.
ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला समालोचन कक्ष, कॅमेरा वर्किंग भरपूर चांगली आहे आमची ऑपरेटिंग टीम. ओ स्लोवर वन बॅटचे चांगला झेल, फलंदाज बाद, अजून एक धक्का. 3 ऑन स्क्रीन आपण पाहतोय उद्याचा हा रविवार आहे, उद्या 18 तारीख. पहिला सामना मयूर स्मृती ओजिवले त्यांच्या विरुद्ध शिवळेश्वर शिवळे. दुसरा सामना जय हनुमान भालुक त्यांच्या विरुद्ध जय हनुमान बिरवाडी. तिसरा सामना जगदंबा वॉरियर्स नांदगाव त्यांच्या विरुद्ध नेवाळपाडा कोळीवाडा. आणि चौथा सामना माही 11 आंबेळे खुर्द आणि त्यांच्या विरुद्धात मनुस्फोट बोरगाव. म्हणजे उद्या गर्दीचा महापूर होईल, कारण सर्वच जवळचे संघ आहेत आणि खूप मोठे पाठीराखे प्रत्येक संघाला. ओजिवले, शिवळे, भालूक, बिरवाडी, नांदगाव असल्यानंतर भरपूर मोठी गर्दी होते. नेवाळपाडा कोळीवाडा मागील वर्षीचा मला वाटतं विजेता या स्पर्धेमध्ये क्वालिफाय ते झाले होते. माही 11 आंबेळे यजमान संघ आणि मनुस्फोट बोरगाव त्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेत अनेक वेळा वर्चस्व राखलेले. मजा येईल उद्याच्या आपला 18 बॉल 41चं समीकरण. ओ पहिला चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. सन्मान दिला दर्शनला. दर्शन शिंदे गोलंदाजी मार्कवर. ओमकार शिंदेकडून दर्शनच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 17 बॉल 40 धावा. दुसऱ्या बाजूला अरुण पवार यांच्याकडून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, 4 डॉट बॉल लगातार, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रशांतच्या बॅटमधून कडक फटका, षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. या फटक्यांची नितांत गरज आहे, जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेल, आणि तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक लगातार दुसरा षटकार. प्रशांत शेळके ऑन फायर, सिक्सर. शेवटचे 15 चेंडू 28चं समीकरण. भगवा चषक या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे त्यांच्या विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव. 15 चेंडू 28चं समीकरण. 2 मध्ये 2 आलेत. तिसऱ्या बॉलवर येईल का ते पाहिजे. बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल सचिन. झेल झाला, जबरदस्त झेल सचिन चोरगेचा. फलंदाज बाद. प्रशांत शेळके बॅक टू द पॅव्हिलियन. झेल ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला भगवमय वातावरण, भगवे फ्लॅग्स झळकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे फ्लॅग झळकत आहेत तशी क्रीडा स्पर्धा देखील झळकते. भगवा चषक सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचे दमदार आणि रूबाबदार आयोजन आपण पाहतात. शेवटचे बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. विकेट आली आहेत. 14 बॉल अजूनही शिल्लक. 14-28चं समीकरण. अस्किंग रन रेट आता 12चा. 18 धावा, 4 फलंदाज बाद झालेत. सलामीचे बॅटर अजूनही मैदानाच्या आत आहेत. शिवाजी त्यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे.
न्यू बॅटर दीपू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. 2 चेंडू निर्णायक राहतील या मॅचमध्ये. हे 2 बॉल कशा प्रकारे टाकले जातील दर्शन शिंदेकडून ते आपल्याला पाहायचं. 12 धावा ऑलरेडी आतापर्यंत 13 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. दर्शनचा बॉल दीपूच्या बॅटमधून चांगला फटका आहे. तिथे येतील क्षेत्ररक्षक वैभव. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल नाही रोखू शकणार. संघाची धावसंख्या 19. 4 बाद 19 धावा धावपलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आहे. महत्वाचा सामना आहे, महत्वाची लढत आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत भगवा चषकाचे एक मानाचं करंडक त्यांच्या नावावर होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. दर्शन इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिला. यष्टीरक्षकाच्या हातात जाईल. 2 षटकांचा खेळ होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 19 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन विराट कोहली व रोहित शर्मा स्टँड मधील प्रेक्षक वर्ग यांना आपण पाहतो. त्यामध्ये कुमार देखील आहेत. या क्रीडा स्पर्धेचा आता तिथून ते आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांचा मित्र परिवार आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतोय नकुलजी भांडे कमलाकर यांना चर्चा सध्याच्या घडीला रंगते. भरपूर मोठी चर्चा. आणि दत्ता सर आणि त्यांच्या जोडीला एक हसरा चेहरा आहे. निराशा थोडीशी चेहऱ्यावर दिसते. कैलास भांडे यांच्या काय झाले ते पाहावं लागेल. सध्या चिंतेचं वातावरण आहे. आता हसू आलंय तोंडावर. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आमचे सर्वच आयोजक म्हणजे भरपूर ज्यांनी मेहनत घेतली आहे, जरी ते आता वरून हसत असतील परंतु या स्पर्धेसाठी हे पहा अपकमिंग रायझिंग स्टार लाशा डीजे धनुचा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. दन दन वाजतोय तो. जिथे डेंजर झोन आहे तिथे अनेक जण आता निवांत बसलेले आहेत. त्यांचंही कौतुक. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड स्टँडमध्ये 12 बॉल 27चं समीकरण. महत्वाची लढत. दीप ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. यष्टीरक्षण चांगलं राहिले आप्पाचं. चेंडू डॉट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. 11 चेंडू 27 धावा. कोण जिंकणार? कालच्या दिवसामध्ये साई स्पोर्ट सरळगाव. आज कोण? इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे. एक धाव आली. 10 चेंडू आहेत. 10 चेंडूंमध्ये 26 धावा. सर्वात महत्वाचा खेळ राहिला आता शिवाजीचा. त्याची फलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. 10 बॉल 26 हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 10-26. बिग हिट. व्हाट अ शॉट. सिक्सर. षटकार. बोला ना सर. भोईर यांच्याकडून आणि सुनील दादा बांगर यांच्याकडून भगवा चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनापासून आभार. जबरदस्त फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली जात आहेत. आणि आज कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. सर्व स्टँड सध्याच्या घडीला आपण पाहतायत. प्रेक्षक वर्ग 9 चेंडू 20चं समीकरण. पण या गोष्टीचा उल्लेख केला की पहिल्या 2 षटकांमध्ये शिवाजीने सन्मान दिलाय गोलंदाजांना. परंतु आता संघाला धावांची आवश्यकता आहे. त्याच्या पाठीमधून आता षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू 20चं समीकरण. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. थांबवलंय दीपूला. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. 8 बॉल 14 धावा. 8-14 हे समीकरण. 20 धावा आहेत. 26 झालेले आहेत. 8 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट. 7-14 राहिलेला आहे. सिक्सर. आता 14 बाकी.
ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला तानाजी शेठ यांची रॉयल एंट्री आपण पाहू शकता. लेट आलेत पण थेट आलेले आहेत तानाजी शेठ. बँक कर्मचारी आहेत. मला वाटतं आता सुट्टी झाली असावी. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहू शकता. काही झलक का वा भाई. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. 7 चेंडू 14ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. 7 चेंडू 14चं समीकरण. शिवाजी त्याच्या पाठमधून आलेला आपण षटकार पाहिला. 7 बॉल 14 32 धावा धावपलकावर. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. हा चेंडू निर्णायक. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिला आणि रॉकी सर यांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 33. 7 चेंडू 13 धावा. 7-13. फुल टॉस. बिग हिट. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप आणि मॅचचा टर्निंग पॉइंट. सिक्सर. 6 रन. पंच काय निर्णय. चौकार. 4 रन. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग राहील. ऑनलाईन आनंद घेतात आणि ज्या ज्या काही चुका होतात ते ऑनलाईन आमच्यापर्यंत कळवतात. त्यांचंही कौतुक. 6 चेंडू 9चं समीकरण. महत्वाची मॅच. जो जिंकणार तो कमीत कमी 1,31,000. इथे प्रवेश करणार म्हणजे तिथे रँकिंग त्यांची ठरली जाईल नंतर. इथे प्रवेश केला तर तुम्ही 1 नंबर पर्यंत जाऊ शकता, नाही तर घरी. इथे पराभव तुमचा सुकडा साप. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावा. 6 गेंद्यावर 9 रन. 6 चेंडू 9 धावा हे समीकरण. कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. प्रथम क्रमांकासाठी 1,31,000 रुपयाचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये. द्वितीय क्रमांक 51,031. तृतीय क्रमांक 25,031. चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी 20,031 रुपयाचं पारितोषिक. मुरबाड ग्रामीण विभाग त्यासाठी 40 संघ आहेत. ओपन ग्रामीणचे 32 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. अनेक पारितोषिक या क्रीडा स्पर्धेत. गोलंदाज तयार. 6 चेंडू 9. रियाज. 6 चेंडू 9 धावा. कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचं. दीप ऑन स्ट्राइक. रियाज. ओ पहिलाच बॉल. लाईन लेंथ इथे थोडीशी खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. पहिला चेंडू इथे आला अवांतर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 6 बनवायच्या धावा 8. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेला. इथे बॅकफुटला जात. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 बॉलमध्ये 1 या अगोदरच्या सामन्यामध्ये होऊन दिलेलं नाही जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेने. पण इथे काय घडणार ते पाहायचं आपल्याला. शेवटचे 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 हे समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 5 चेंडू 6चं लक्ष. शिवप्रेमी शिरगावच्या विरोधामध्ये खेळत असताना जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे. इथे बिग हिट. उंच फटका. जय गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे. बक्षीस पात्र फेरीत दाखल डीजे धनू.
किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो प्रशांतला. 3 बॉल 12, 1 ओव्हर 1 विकेट आणि 10 धाबा, 15 धाबा. मॅन ऑफ द मॅच प्रशांत यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. चांगली कामगिरी राहिली प्रशांत शेळके या खेळाडूची. मॅन ऑफ द मॅच